नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मुंबई महापालिकेत ठाकरेंचा दणदणीत विजय, मोठी रणनीती। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणावर महापालिका निवडणूक आणि मुंबईतून मराठी माणूस हद्दपार केला जात असल्याच्या मुद्द्यांवर भाष्य केलं। महापालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्या जाहीर होऊ द्या। लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत। स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितले की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू। तसंच उद्धव ठाकरेही म्हणाले आहेत की लोकांच्या महाराष्ट्राच्या जे आहे मनात तेच होईल। राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं हाच लोकांचा रेट आहे। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला हवा, योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रीकरणावर भाष्य केलं। मित्रांनो, ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंची नाहीये, ही 1960 साली ज्या मराठी माणसाने बलिदान देऊन रक्त सांडून मुंबई आपल्याला मिळवून दिली, त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तुटू देणार नाही, मुंबईचं महत्त्व कमी होऊ देणार नाही, म्हणून आम्ही उभे राहिलो तरी मुंबई वाचेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आता बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार, कसं होणार आणि कधी होणार, पण ते होणार की नाही ते कळेलच। असं जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन, पण ते होऊ नये आणि मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून ह्यांच्या मालकाचे लोक गाठीबिटी घेऊ लागले। उद्धव ठाकरेंचा मुंबईवरचा ताबा हटवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी जोर लावला आहे, परंतु यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं की मी केवळ जिंकण्यासाठीच महापालिका निवडणूक लढणार आहे। कडकडून शब्दात आणि ठामपणे जाहीर करून अरे आम्ही मुंबईवरचा ताबा घेणारच आहोत आणि यावेळी मुंबईवरच तर काय तर संपूर्ण महाराष्ट्रावर ठाकरेंचा भगवा फडकणार आहे। ही रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राजबंधूंची जोरदार साथ देखील घेतली आहे।